मुली सुरक्षित राहाव्यात म्हणून आपण घेतोय। ती वेळ लवकर येणार नाही। आज ज्या पद्धतीने श्रीरामपूरमध्ये गुन्हेगारीचा वाढता पारा पाहिला, महिला सुरक्षित नाहीत, आपल्या कॉलेजला जाणाऱ्या मुली सुरक्षित नाहीत। आणि आज या व्यासपीठावरून मी तुम्हाला शब्द देतो की या श्रीरामपूरमध्ये पुढच्या कालावधीमध्ये मी सातत्याने येईल आणि मी तोपर्यंत श्रीरामपूर सोडणार नाही जोपर्यंत रात्री 12 वाजता आपली मुलगी एकटी बाहेर फिरायला मोकळी होणार नाही, तोपर्यंत श्रीरामपूर सोडणार नाही। आरोप होतील, राजकारण होईल, प्रत्यारोप होईल, पण तुमच्या सगळ्यांच्या मुलाबाळांची जबाबदारी आजपासून या क्षणापासून डॉक्टर सुजय राधाकृष्ण विखे पाटलांची आहे। आणि ते करण्यासाठी जे काही करावं लागेल ते आम्ही करणार, शेवटपर्यंत करणार। मतासाठी लाचार आम्ही नाही, समाज सुरक्षित राहावा या दृष्टिकोनातून माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची भूमिका आहे, कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांची भूमिका होती आणि आज माझी देखील भूमिका आहे। तर प्रत्येक वॉर्डाच्या कार्यक्रमामध्ये जनता दरबारामध्ये लवकर भेटू, तुम्ही समस्या सांगा, सोडवणूक आम्ही करू, हा शब्द या ठिकाणी देतो। परत एकदा एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळेजण आलात, सगळ्यांचे मनापासून आभार। असंच प्रेम आशीर्वाद विखे पाटील परिवारावर आपण कायम ठेवावं एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो। आणि फायनल राऊंडला पाटील साहेबांना विनंती करतो की हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।